हे जलियांवाला बाग आणि या परिसरामध्येच आहे. मटन सीख कबाब आणि याच्याबरोबर आहे ना हे काय म्हणतात त्याला, छोले. शायद वो है गोल्डन टेम्पल असं वाटतंय मला. हां तेच आहे. जलियांवाला बागचे मार्टर्स आहेत ना, कोण कोण गेले होते त्यांची इथे नावं लिहिलेली आहेत सगळी. आता ते खूपच फेंट झालेत, पण जे जे लोक गेली गोळे ह्याच्यामध्ये त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत सगळ्यांची. एवढी दुकान आहेत. लाईफमध्ये अमृतसर लिहिलं होतं आपल्या, तर अमृतसरला आलो आपण. आय एम शुअर की तुम्हाला पण असे कुठे कुठे जायची इच्छा असेल तर तुमची पण इच्छा पूर्ण व्हावी. हा हो, जे काय दिसतंय ना ते खूपच सुंदर आहे. आय डोंट नो हे काय आहे, हे गोल्डन टेम्पलच आहे का अजून काय आहे. आय थिंक हे गोल्डन टेम्पलच आहे. इकडे आपण यांचं मंदिरामध्ये आलो आहे ना, म्हणजे मंदिराच्या बाहेर होत आता आपण. आणि मंदिराच्या गोल्डन टेम्पलच्या बरोबर बाजूला इकडे शनी मंदिर आहे. 1761. माय गॉड, बापरे. शनी बाप्पाला सगळेच घाबरतात, मी पण जाम घाबरतो शनी बाप्पाला. चला आपण दर्शन करून येऊयात आतमध्ये. म्हटलं आपण कॅप्चर करू आहे की बाहेर आल्या आल्या इकडे शनिदेव आहेत. इकडच्या साईडने उलट्या साईडने व्ह्यू पण छान दिसतोय. आणि आपलं हॉटेल आहे ना, इकडनंच गेलो की तिथे ते गेटच्या बाहेर, हे जे गेट आहे त्या गेटच्या बाहेर एक थोडीशी लेन आहे. त्या लेनमध्ये गेले की लगेच आपलं हॉटेल आहे. ओके, सो एकदम वॉकेबल डिस्टन्स, मोजून 200 मीटर असेल, 200 मीटर. दॅट्स इट. आणि मुद्दाम आपण असंच बघितलं होतं की मंदिराच्या म्हणजे गोल्डन टेम्पलच्या आजूबाजूला 100-200 मीटर्समध्ये जे हॉटेल्स आहेत ना ते मी हे केले. तर या लिंकमध्ये मी काय करेल, या हॉटेलचं लिंक पाठवून ठेवेल. जस्ट इन केस कोणाला असं जर येणार असताल तर इट्स नॉट अ बॅड प्लेस ॲट ऑल, चांगले आहेत. आणि या एरियामधले सगळे हॉटेल तसेच आहेत, म्हणजे असे काही खूप भारी पण नाही आहेत आणि खूप साधे पण नाहीत. जे आहे ते तसेच आहेत. ओके, म्हणजे जर एक्सक्लुझिव्ह पाहिजे असेल तर मग लांब आहेत, म्हणजे आम्ही बघितले खूप 3-4 किलोमीटर लांब जावं लागेल. टुवर्ड्स न्यू सिटीच्या प्रिमायसेसमध्ये इथे मॅकडॉनल्ड्स पण आहे. ओके, म्हणजे या प्रिमायसेस इकडनं आपण बाहेर आलो असं, इकडनं टेम्पल इकडे आहे, इकडनं आपण असं आलो आणि इकडे मॅकडॉनल्ड्स पण आहे. हे बिल्डिंग आहे. त्याचं असं हे खूप छान केलं आहे त्यांनी. लाईटचा थीम जो आहे ना ते असं एकदम असं वाटते दिवाळी टाईप्स वातावरण आहे, फेस्टिव्ह अटमॉस्फिअर. काय रे, छान सर्कल एक. ओके, महाराज रणजित सिंग आहे. गुड मॉर्निंग. सकाळी आपण आता चाललो आहे गोल्डन टेम्पलला. बॅटरीला गाडी रिक्षा सकाळचे वाईब्स. आणि इकडे फक्त आहे ना, म्हणजे पुण्यामध्ये जसं 6 वाजता वगैरे, म्हणजे नॉट थंडीमध्ये, म्हणजे थोडंसं
थंडी सुरू होण्याच्या अगोदर सकाळी 5:30-6 वाजता कसं गार असेल तसं गार आहे. म्हणजे अजिबातच काही असं हे नाही आहे. कपडे तर लोकांनी असे घातलेत ना, मी फक्त टी शर्ट म्हणजे जीन्सवरती आहे आणि स्वातीसुद्धा नॉर्मल आपलं म्हणजे आपलं नॉर्मल पंजाबी सूटमध्ये आहे. हो तर थंडीच नाही आहे, अजिबात थंडी नाही आहे. आता आपण आतमध्ये टेम्पलमध्ये जाऊ आणि आय डोंट नो की तिथे कॅमेराज अलाउड आहेत काय, होपफुली असतील. सो आपण छानपैकी शूट करू, दर्शन घेऊयात आणि देवासमोर म्हणजे देवाच्या पाशी थोडंसं आपण टाईम स्पेंड करायचा प्लॅन आहे सकाळी सकाळी आणि मग त्याच्यानंतर आपले प्लॅन्स आहेतच. सो आपण आतमध्ये आलेलो आहोत, म्हणजे आतनं इथनं एंट्री करायची आपल्याला गोल्डन टेम्पल. इथे चालण्यासाठी आहे ना गार असती फरशी म्हणून इथे त्यांनी असे कार्पेट्स टाकलेले आहेत जाण्यासाठी आणि तिकडनं येण्यासाठी. दर्शन झालं आहे आता आणि इकडनं मस्तपैकी आपल्याला आहे ना एक छान प्रसाद मिळाला आहे. कसलं घी आहे, खूपच सुंदर असं एकदम तूप आहे आणि असं 2 हे घेतलेत आम्ही. एक्सिलेंट. Golden Temple in the evening. गुरुद्वारे की सेवा ਲਈ कुर्बानियां कीतियां धर्म नहीं हारिया सिੱਖੀ के संग स्वासा नाल निभाहे तिन्हां दी कमाई पंजां तख्तां सरबत गुरुद्वारे दा ध्यान करके बोलो दी वाहिगुरू बोलो जी परंतु मैं सरबत खालसा दी अरदास हजे सरबत खालसा दी को वाहिगुरू. आई शुगर के तुम्हें बढ़िया से डाल दो, कोई टेंशन नहीं, एकदम मस्त बनाना. बढ़िया सर, थैंक यू व्हेरी मच. गरम गरम बदाम मिल्क मस्त. थंडी वाजते आता, थंडी थोडंसं वाढलं एकदम सडनली. मस्त लाईट एकदम काही नाही. हे आहे जलियांवाला बाग आणि या परिसरामध्येच आहे. म्हणजे आपण इकडे बघलं की गोल्डन टेम्पल आहे, इकडनं सरळ आलो की इकडे जलियांवाला बाग आहे. असं इकडे ते टायमिंग्स वगैरे पण दिलेले आहेत आणि इकडे ह्याच्या आतमध्ये हे देवर आहे. लेट्स सी इथे रेकॉर्ड करून देत आहेत का. जलियांवाला बाग. Experience till now.
And naturally, the Indians protested and fought back. कि अंग्रेजों ने अमृतसर विच मार्शल लॉ लगा दिता है। हे शहीदी कुवा आहे. इथे तलेनवाला बागमध्ये जेव्हा सगळ्यांना गोळ्या मारत सुटले होते त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी या विहिरीमध्ये उड्या मारल्या. ती ही विहीर आहे. आपण बघूयात. इथनं दिसतंय बघ, इथून दिसतंय. पाणी आता अजिबातच नाही आहे. भिंतीवरती अजूनसुद्धा गोळ्यांचे मार्क्स आहेत. ओ शेटचे पण गोळ्या आहेत. बापरे, अंधाधुंद फायरिंग केली यार यांनी. आम्ही आता पहलवान कुलचा म्हणून एक खूप फेमस कुलचा शॉप आहे तिथे आलेलो आहोत. आणि प्रसादनी ऑर्डर केलं आहे मिक्स व्हेज कुलचा, मी ऑर्डर केलं आहे पनीर कुलचा मीडियम, त्यांनी ऑर्डर केलं आहे तिखट. सो लेट्स सी हाऊ इट इज. खूप फेमस आहे, खूप जुनं आहे, त्यामुळे मग आम्ही इथे आलो चालत. आमच्या हॉटेलपासून इकडे साधारण 1.5 किलोमीटर चालत आलो आम्ही ह्याच्यासाठी स्पेशली. हे आहे मिक्स कुलचा आणि हे आहे पनीर कुलचा. लेट्स सी कसं आहे. आणि याच्याबरोबर आहे ना हे काय म्हणतात त्याला, छोले. ओके, छोले दिलेले आहेत स्पायसी, थोडे माइल्ड आहेत आणि हे स्पायसी असतं ॲक्च्युली. सो दिस इज आवर ब्रेकफास्ट. वीरा द ढाबा आपण इकडे चाललो आता. आणि आपण इकडे जाऊन चिकन वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करूयात. चलो मस्त. आलो आपण एकदम फेमस ठिकाणी चिकन खाण्यासाठी. लेट्स सी. आता खूप जुनी जागा आहे, त्याला म्हणतात बीरा चिकन हाउस. चलो देखते हैं अंदर. आता ऑर्डर इकडे केलं आहे मटन सीख कबाब. ओके, चलो देखते कसं आहे. मटन सीख कबाब विथ स्पेशल चटणी आणि ऑनियन्स. हो हो, चला आपण एन्जॉय करूयात. आणि स्वातीने आता एक पनीर नान मागवला आहे, तो पण दाखवतो मी. 1 more डिश मागवली मी. दिस इज चिकन रोस्ट चिकन मागवलं मी. हो 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 हो, ऑसम होतं ना मटन. आणि आता हे मी ट्राय करतो आहे विथ दिस अमेझिंग चटणी. आणि स्वातीने हा कुलचा मागवला, पनीर नान बटर आहे याच्यावर. ऑसम. ब्रेकफास्ट आणि लंच केल्यानंतर आम्ही आराम केला. आणि इतकं खाल्ल्यामुळे संध्याकाळचं जेव्हा असं वाटतच नव्हतं. पण मग आम्ही संध्याकाळी परत गोल्डन टेम्पलमध्ये आलो आणि आमचा टाईम इथे आम्ही स्पेंड केला. इथे आम्ही बराच वेळ बसलो, अराउंड 1 hour 15 minutes. आणि इथेच मग आपण हा व्हिडिओ पण संपवूयात आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.